नमस्कार माझे मित्र-मैत्रिणी, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलचे. तर आज आपण एक नवीन व्हॅकन्सी बघणार आहोत. तर ही व्हॅकन्सी LHC इंडिया लिमिटेडची व्हॅकन्सी निघालेली आहे. तर ह्या व्हॅकन्सीमध्ये स्टाफ नर्सची पण व्हॅकन्सी निघालेली आहे. आपण ते आता डिटेलमध्ये बघूया त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये नाही का नोटिफिकेशन इयर त्यांचं टाकलेलं त्यांनी 26 आणि 27 ह्या 2 वर्षासाठी आहे त्यांचं. तर आता हे आपण डिटेलमध्ये बघूया. त्याच्या डिटेलमध्ये बघण्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा लास्टपर्यंत. तर याच्यामध्ये काही ट्रेनिंगचे स्टेप सांगितले त्यांनी. काही ट्रेनिंग देणार आहे त्यांनी आधी सुरुवातीला. ट्रेनिंगच्या नंतर ते आपल्याला काही स्टायपंड पण देणार आहे ट्रेनिंगच्या सोबत. तर त्याच्यामध्ये नाही का काय-काय आपण बघूयात आता. स्टाफ कोणते-कोणते आहेत, व्हॅकन्सी कोणत्या आहेत ते इन डिटेलमध्ये आता बघूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याच्यामध्ये फिल्टर म्हणून सांगितलेलं आहे. त्याचे 13 व्हॅकन्सी सांगितलेत एम्प्लॉयीचे आणि ते कॉन्ट्रॅक्ट बेसवरच घेणार आहेत. मंथली त्यांना स्टायपेंड 12,000 देणार आहेत सगळ्यांना. आणि ड्युरेशन त्यांचं ट्रेनिंगचं 12 महिन्याचंच ट्रेनिंग आहे. त्याच्यामध्ये नाही का इलेक्ट्रिशियन आहे, वायरमॅन आहेत, नंतर मोटार व्हील्स आहे त्याच्यामध्ये, अजून स्टेनोग्राफी, COPAचं आहे, नंतर कॅम्प्युटरचं. ह्याचे बरेच व्हॅकन्सी आहेत. असे टोटल त्यांचे 72 व्हॅकन्सी आहेत. आणि हे नॉन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट ॲप्लिकेट आहे. त्याच्यामध्ये नाही का आपलं आता त्याच्यामध्ये कॉमर्स आहे, बिझनेसमॅनचं आहेत. आता त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन काय सांगितलेलं आहे, BA, BCom सांगितलेलं आहे त्यांना. म्हणजे आता हे सगळ्यांना पेमेंट किती आहे, 12,500 इतका पेमेंट आहे. त्याचे 10 व्हॅकन्सी आहेत. त्यानंतर कॅम्प्युटर सायन्स आहे. कॅम्प्युटर सायन्सचं BSc झालेलं पाहिजे. कॅम्प्युटरमध्ये 10 व्हॅकन्सी आहेत. त्यांना पण नाही का 12,524 इतका पेमेंट भेटणार आहे. 12 महिन्याचं त्यांचं कॉन्ट्रॅक्ट ड्युरेशन असणार आहे. त्यानंतर कॉम्प्युटर ॲप्लिकेशन म्हणून आहे ह्या ठिकाणी. त्याचं BCA झालेलं पाहिजे. 6 पोस्ट आहेत. जिओलॉजीचं नाही का BCA जिओलॉजीमध्ये झालं पाहिजे. 2 पोस्ट आहे त्यांचे. 12,524 इतका पेमेंट राहणार आहे. त्यानंतर मायक्रोबायोलॉजी, केमिस्ट्री ह्यांचं पण सेम तसंच आहे. त्यांना पण 12,500 पेमेंट राहणार आहे. त्यांचं पण BScमध्ये नाही का मायक्रोबायोलॉजी, केमिस्ट्री झाली पाहिजे. त्यांची पण 1 आणि 3 व्हॅकन्सी आहे ह्या ठिकाणी. त्यानंतर आपल्या फार्मासिस्टवाल्यांचं पण आहे ह्या ठिकाणी व्हॅकन्सी. ॲलोपॅथीचं, आयुर्वेदिकचं आहे व्हॅकन्सी. 1-1 पोस्ट आहेत. त्यांना 15,500 15,028 एवढं पेमेंट भेटणार आहे. त्यानंतर शेवटी आपलं नर्सिंगवाल्यांचं आहे. त्या ठिकाणी BSc नर्सिंगचे 4 पोस्ट व्हॅकंट आहेत त्या ठिकाणी. त्यांना पण नाही का 15,000 इतकं पेमेंट पडणार आहेत. असे टोटल पोस्ट नाही का 46 इतके गव्हर्नमेंटचे पोस्ट आहे त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये ते हे इंजिनिअरिंगचे आहेत. आता हे इंजिनिअरिंगचं नाही का जे सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअर आहेत त्यांचं राहतात हे पोस्ट. त्यांची 44 पोस्ट आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर ह्या ठिकाणी नाही का डिप्लोमा ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी पोस्ट आहेत. त्याच्यामध्ये आपलं फार्मासिस्टवाले आहेत त्याच्यामध्ये. त्यांची 1 पोस्ट आहे त्या ठिकाणी. त्यानंतर ह्याच्यामध्ये नाही का काही नॉन इंजिनिअरिंगचे दिलेले आहे, टेक्निकलचे ग्रेड वगैरे दिलेले आहेत. एज्युकेशनचे क्वालिफिकेशननुसार आहे त्यांचं. त्यानंतर आपलं नाही का आपण ह्याच्यामध्ये लास्ट डेट काय आहे आपण ती बघूयात आता सुरुवातीला. हे डिप्लोमावरती आहे आणि ह्याची PDF खूप मोठी दिलेली आहे त्यांनी. तर ह्याच्यामध्ये नाही का ॲप्लिकेशन करायची प्रोसेस नाही का तुम्हाला ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशनचे फॉर्म भेटणार आहे. त्यानंतर करिअर्सवर जायचं आहे, ट्रेनिंगवर जायचं आहे. नंतर अप्लाय ऑनलाईन क्लिक करायचं आहे. मग आपलं म्हणजे कोणत्या ट्रेनमध्ये बसते ते बघायचं आहे. ग्रॅज्युएट, टेक्निकलमध्ये बसायचं. त्या लिंकवरती जायचं आहे आणि हा त्यांचा ॲडव्हर्टाइजमेंटचा हा नंबर दिलेला आहे त्यांनी. स्टार्टिंग डेट त्याची 29 जुलैला सुरू होणार आहे. 10 वाजता फॉर्म्स ऑनलाईन आणि लास्ट डेट राहणार आहे 11 ऑगस्ट. तर 5 वाजेपर्यंत आपण हे फॉर्म भरू शकतात, म्हणजे सबमिट करू शकतात. आणि ह्याची आपल्याकडे एक कॉपी ठेवायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कोणते कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. त्यांचा आपला रिसेंटली जो पासपोर्ट फोटो असतो साईजचा, तो फोटो अपलोड करायचा आहे. ह्या ठिकाणी साईज पण दिलेली आहे. त्यानंतर TC, आधार कार्ड, एज्युकेशनचे आपले डॉक्युमेंट्स असतात ऑल, ते डॉक्युमेंट द्यायचे आहेत त्यांना. त्यानंतर आपल्याला नाही का कॅटेगरीचं आपलं जे असतं कास्ट सर्टिफिकेट वगैरे ते पण द्यायचं आहे त्यांना. त्यानंतर आपण कुठे एक्सपिरियन्स वगैरे घेतलं आहे का ते पण अपलोड करायचं आहे. ह्या ठिकाणी सगळं त्यांनी इन डिटेलमध्ये सांगितलेलं आहेत. आणि हे आपल्याला ट्रेनिंगची जॉईनिंगची पण डेट त्यांनी देऊन टाकलेली आहे ह्या ठिकाणी आधीच. ओपनिंग डेट आहे रजिस्ट्रेशनचं आपलं ऑनलाईन अप्लाय करायचं 29/7/2026 10 वाजता सुरू होणार आहे. आणि 11/8/2026ला 5 पर्यंत आपल्याला फॉर्म्स अप्लाय करायचे आहेत ऑनलाईन.
आणि ह्याच्यामध्ये नाही का आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्शनची डेट त्यांनी सांगितलेली कॅन्डिडेटची 24/8/2026ला सिलेक्शनची डेट ऑनलाईन पडणार आहे. त्यानंतर आपली जॉइनिंग डेट आहे, जे सिलेक्शनचे कॅन्डिडेट आहे त्यांची जॉइनिंग पण ठेवण्यात आलेलं आहे लगेच. 26/8/2026ला त्यांची लगेच जॉइनिंग पण आहे. काही क्वेरी वगैरे असेल तर ह्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही इन्क्वायरी करू शकता त्यांना. त्यानंतर हे आपले डॉक्युमेंटचे त्यांनी PDF आणि फोटोज कसे अपलोड करायचे आहेत त्याची आपल्याला एक सॉफ्ट कॉपी दाखवली आहे या ठिकाणी त्यांनी. तर ही आपल्याला एवढी इम्पॉर्टंट नाही आहे, ते इंटरनेट कॅफेवाले करून देतात. ही आपली आजची व्हॅकेन्सी होती. तामिळनाडूची ही व्हॅकेन्सी आहे, चेन्नईची. छान व्हॅकेन्सी निघालेली आहे ही. काही क्वेरीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका, मी त्याचा रिप्लाय देईल. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.